मध्ये कोणता संघ धडक मारतोय? एका बाजूला असणार आहे अर्थातच आनंदेश्वर 11 खारपाडा संघ आणि दुसऱ्या बाजूला त्यांना फाईट करणार जिजाऊ अँड मीत 11 खारपाडा. हे दोन बलाढ्य संघ या विभागामधील आपण मैदानावरती पाहतोय. प्रथम फलंदाजी करत असताना 66 धावा उभारून 67 धावांचा एक पाठलाग करावा लागेल आनंदेश्वर 11 खारपाडा संघाला. आणि यानंतर मी विनंती करेन की संघमालक सुनील सोन्या ठाकूर तसेच विद्याधर ठाकूर यांचे इथं स्वागत होणार आहे. आणि मी विनंती करेन आमचे सर्वांचे लाडके हिरामन गरज सर यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते या संघाचे संघमालक अर्थातच सुनील सोन्या ठाकूर त्याचप्रमाणे विद्याधर ठाकूर यांचा सत्कार आपण पाहू शकतो. पहिला चेंडू क्रिकेट मधील मादक सौंदर्य पाहायला मिळतोय. चेंडू सरळ चाललाय सीमारेषा पार घसत पुसत चाटत चौकार. खरपूस समाचार घेतलाय. श्री गणेशा केलाय चौकारानिशी. पहिल्या चेंडूवर मिळतायत या 4 धावा. पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज. फलंदाजी मार्ग त्याच पद्धतीने तिथे क्षेत्ररक्षकाला बीट करत चेंडू चढल चाललाय. पुन्हा एकदा चेंडू गेलाय. चेंडू फरार होतोय. आई एकविरेची पालखी आपण थोड्याच दिवसानंतर पाहणार आहोत कार्ला येथे. तिसरा चेंडू या षटकामधील अनिरुद्ध ठाकूर पुन्हा एकदा उंच माझा टोला मिळतील 6 धावा. पुन्हा एकदा आलाय गगनभेदी असा षटकार. खेळतोय 14 या धावसंख्येवर आणि संघाला नेऊन ठेवलाय बिनबाद 14च्या घरात. 3 चेंडूचा वाजवी खेळ संपलाय. 3 चेंडू मध्ये सलग 2 चौकार आपण पाहिले. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर हा गगनभेदी असा षटकार पाहिला. अनिरुद्ध ठाकूर ऑन फायर होतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू शकता. यश मोरे याला डावकुरी हाताचा हा गोलंदाज पुन्हा एकदा फेकून दिलाय. सीमारेषाकडे चेंडू चाललाय. 1 बाउन्स चौकार. केलाय चेंडूला तिथे ऑफसाइडच्या दिशेने क्षेत्ररक्षक फील्ड करतोय. तोपर्यंत एक धावसंख्या काय रोखू शकत नाही. एक धावेनिशी संघ जाऊन पोहोचलाय 19 या आकड्यावरती. चांगली धावसंख्या उभारली येते. आपण पाहिलं तर 67 धावसंख्येचा डोळ्यासमोर उद्दिष्ट असताना
पहिल्याच 5 चेंडूवर 19 धावसंख्या येथे प्राप्त केली या संघाने. पुढचा चेंडू कट करायचा होता, मात्र वेगावर स्वार झाला हा गोलंदाज आणि पंचांनी आम्हाला तिथे इशारा दिलाय की पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपलाय. या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आनंदेश्वर 11 संघ जाऊन पोहोचलाय बिनबाद 19 धावसंख्या. दुसरं षटक घेऊन आलाय प्रशांत पाटील. कमबॅक करावं लागेल या गोलंदाजाला, कारण पहिल्या गोलंदाजाने सपाटून मार खाल्ल्यानंतर आता प्रशांत पाटील गोलंदाजी ट्रॅक वरती येताना दिसतोय. तर आता मात्र स्ट्रायकिंगवर असेल पुन्हा एकदा अनिरुद्ध ठाकूर. एक हार्ड हिटर फलंदाज आहे या संघाकडून. पहिला चेंडू अगदी खोलात चेंडू टाकला होता, चेंडू गेलाय निर्धाव सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. पहिल्या निर्धाव चेंडूची समाप्ती होतोय. एक स्लोअर पद्धतीचा हा गोलंदाज आहे प्रशांत पाटील. थोडा चकवा देतोय या अनिरुद्धला. स्पिनिंग असा मारा आहे यावेळचा चेंडू. आता मात्र घुटण्यात एक तमाशा डेक चेंडू सरळ गेलाय प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. हँडसम नक्कीच उदललं गेलाय हे वारू, कुठेतरी उदललं गेलाय. अनिरुद्ध ठाकूर काय फलंदाजी करतोय. सामना त्वरित चालू करायचा आहे पंच, कारण अजूनही आपल्याला एक मेगा फायनल चा सामना खेळवायचा आहे. तो जास्तीत जास्त षटकांचा कसा होईल याचा सर्वांनी भान राखायचं आहे. पहिला चेंडू निर्धाव आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर मात्र सरळ फेकून दिलाय चेंडू सीमारेषा पार षटकार. आणि या षटकामधील तिसरा चेंडू असणार आहे प्रशांत पाटील याचा. पुन्हा एकदा अनिरुद्ध ठाकूर काय फलंदाजी करतोय. यावेळचा चेंडू पुन्हा एकदा टप्पा चेंडू होता, पुन्हा एकदा घुटनाट एक तमाशा देख अजून एक गगनभेदी असा आलाय. डीजे मला वाटतं अनिरुद्ध ठाकूर याला कुठेतरी घाई लागली या सामना संपवून टाकण्याची. कारण जशा पद्धतीने तो फलंदाजी करतोय ना, फक्त आणि फक्त चौकार आणि षटकारांची भाषा बोलतोय. पुन्हा एकदा पुढचा चेंडू प्रशांत पाटील. यावेळचा चेंडू क्रिकेट मधलं एक मादक सौंदर्य. चेंडू सरळ चाललाय सीमारेषा पार घासत पुसट चाटत हा आलाय. अजून एक दर्जेदार असा चौक. धावसंख्या धावपटलावरती लागले गेले आहेत. या षटकामधील अजूनही 2 चेंडू यायचे बाकी आहेत. प्रशांत पाटील वरती देखील हल्ला चढवला या अनिरुद्ध ठाकूर यांना. काय फलंदाजी केल्या, एकटा वाघ लढतोय या मैदानात. पुन्हा एकदा कमबॅक करावं लागेल प्रशांत याला. यावेळेला चेंडू
कट करायचा होता तिथे क्षेत्ररक्षक तैनात असणार आहेत. एकच धावसंख्या मिळेल तिथे क्षेत्ररक्षकाने चेंडू फील्ड केलाय. या एक धावेने संघ जाऊन पोहोचलाय. बिनबाद 36 धावा. 67 धावांचं टार्गेट डोळ्यासमोर असताना हे दुसऱ्या षटकामधील शेवटचा चेंडू असणार आहे. धावसंख्या आतापर्यंत 36 या आकड्यावरती. पुन्हा एकदा प्रशांत पाटील. यावेळेचा चेंडू फेकून दिला. उंच चेंडू गेलाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात असेल. यावेळी काय केलंय? ही कॅच नाही तर मित्रा तू मॅच गमावली आहेस. ही थोड्याच वेळात आपल्याला पाहायला मिळेल. एक मोठा मासा गलाला लागणार होता मात्र तो सोडला गेलाय आणि पंचांनी आम्हाला इशारा दिलाय की या 2 षटकांचा वाजवी खेळ संपला गेलाय आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर आनंदेश्वर खारपाडा 11 संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. बिनबाद 38 धावसंख्या. मी यानंतर विनंती करेन की श्री आणि भार्गव 11 ठाकूरपाडा संघाचे संघ मालक सुनील अर्थातच सोन्या ठाकूर आणि विद्याधर ठाकूर या दोघांनीही यायचं आहे. आम्हाला त्यांचा आदरातिथ्य सन्मान करायचा आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली 38 धावा. येणारे 3 षटक म्हणजे 18 चेंडू आणि 29 धावसंख्येची गरज. 18 चेंडू 29 धावसंख्या. मी आमचे सर्वांचे लाडके हिरामन ठाकूर यांना विनंती करेन. हिरामन घरत ग्रामपंचायत सदस्य यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते या संघ मालकांचा आपण यशोतीचा असा मान सन्मान करायचा आहे. नवीन गोलंदाजी ट्रॅकवरती पहिला चेंडू पंचांकडे अपील मागेली. पंचांनी ती फेटाळून काढली. तोपर्यंत 1 धावसंख्या पळून काढली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचली 39 या आकड्यावरती. नवीन गोलंदाजी ट्रॅकवरती यश मोरेला आपण पाहू शकता. एक उंचीनं कमी असा गोलंदाज. मूर्ती लहान पण कीर्ती महान. आपण कित्येक असे गोलंदाज फलंदाज पाहिलेत की ज्यांना शरीरयष्टी जरी त्यांची तरी हाईट छोटी असली तरी त्यांनी मोठमोठे कारनामे केलेत. उदाहरणार्थ आपण साऊथ आफ्रिकेचा जर पाहिला तर टेम्बा बोबोमा ज्याच्यावर कित्येक वर्ष ट्रोल होत राहिलं आणि मग चॅम्पियनशिप जिंकून दिल्यानंतर काय हिरो ठरलाय. जाऊया मॅच कडे. यावेळेचा चेंडू हलक्या हाताने कट केलाय. तिथे 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू झालाय. एकतर धावसंख्या पळून काढली आहे. दुसरी धावसंख्या सुद्धा सुस्थितीमध्ये पूर्ण केली जाते. विद्याधर आणि अतुल यांच्या माध्यमातून धावसंख्या जाऊन पोहोचली. आता मात्र 41च्या घरामध्ये अजूनही 25 धावांची आवश्यकता असेल. यावेळी स्विचचा फटका. चेंडू सरळ चाललाय सीमारेषा पलीकडे. अजून एक आलाय दर्जेदार असा चौकार. बिनबाद 45च्या आकड्यावरती. आता येणारे 14 चेंडू आणि फक्त 22 धावसंख्येची गरज. 14 चेंडू 22 धावसंख्या. पंचेचाळीस झालेले आहेत. 67 बनवायचे आहेत. 66 धावसंख्या उभारली. 67 तुम्हाला या चेस कराव्याच लागतील. त्यामुळे 22 धावसंख्येची गरज असणार आहे. यावेळेचा चेंडू अक्षरशः हेलिकॉप्टर रूपी हा फटका खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे ऑफसाईडच्या दिशेनं. दुसऱ्या धावसंख्येचा मला वाटतं तिथे पंचांनी रेफर केलाय. थर्ड अंपायर कडे आपण बोलूया. तिथे धावबादसाठी मला वाटतं 3ऱ्या पंचांकडे कार्य सोपवलंय. कारण हा हाय व्होल्टेज असा मुकाबला आहे.
दोन्ही संघाचे इथे मला वाटतं धाबे दणाणलेत अगदी आणि नॉट आउट असणार आहे. फलंदाज हा सुस्थितीमध्ये पोहोचलेला आहे. या 2 धावसंख्या मिळतात. या चेंडूवर धावसंख्या 2 ने अजून वाढवली जाते. या 47 या आकड्यावरती अजूनही 20 धावांची गरज. येणारे 13 चेंडू 20 धावा. अजूनही सामना दुतर्फा असेल मित्रांनो. पाहूया कोण कोणावर भारी पडतोय. वा सुरेख चेंडू. आता मात्र चेंडू पडल्यानंतर काटा बदलतोय आणि या षटकाचा निर्वाळा होतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर आनंदेश्वर 11 खारपाडा संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे बिनबाद 47 धावसंख्या. एक खारपाडा गावचा मोठा जल्लोष या पालखीमध्ये आपण पाहतोय. चला पंचांनी सामना लागलीच चालू करायचा आहे. येणारे 2 षटक 12 चेंडू 20 धावसंख्येची गरज. अजूनही सामना डोलायमान स्थितीमध्ये असणार आहे. दोन्ही संघ हार मानायला तयार नाहीत. पुन्हा एकदा या मैदानावर गाठ पडली आहे ठकाठका. कोणता संघ कोणावर भारी पडतोय हे थोड्याच वेळात आपल्याला इथे पाहायला मिळेल. अगोदरच जर आपण पाहिलं तर श्रेया आणि भार्गवी 11 खारपाडा संघ हा संघ मेगा फायनल मध्ये पदार्पण केलाय आणि त्यांच्या समवेत कोणता संघ मेगा फायनलचा सामना खेळेल हे थोड्याच वेळात आपल्याला पाहायला मिळेल. नवीन गोलंदाजी ट्रॅकवर येताना दिसतोय. अजित भोईरला आपण पाहू शकता. उंचखोरा असा गोलंदाज, चांगला गोलंदाज आहे. या संघाकडून अनेक सामने त्याने या संघासाठी जिंकून दिलेत असा हा गोलंदाज. आता मात्र कमबॅक करावं लागेल गोलंदाजाला. पहिला चेंडू अजित याचा. यावेळेचा चेंडू पहिला चेंडू सरळ भिरकावून दिलाय सीमा पार. चेंडूवर इथे मला वाटतं अजित याला भिरकावून दिलंय सीमा रेषा पार. चेंडू गेलाय षटकार. दुसरा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळचा चेंडू सुद्धा सरळ ओढलाय लेग साइडच्या दिशेनं. अजून एक हाय अँड हँडसम. अजून एक आलाय षटकार. घुटण्यात एक तमाशा देख दाखवायचं होतं मात्र त्या लेग साइडच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात आहे. सुरेख फेकी येते. एकच धाव संख्या मिळेल तिथे. या एक धावेने संघ जाऊन पोहोचलाय 60 या आकड्यावरती. येणारे 9 चेंडू 7 धावांची गरज. काय सामना रंगलाय. ज्या पद्धतीने आपण पहिला सेमीफायनलचा सामना पाहिला त्याच पद्धतीने हा सुद्धा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे प्रेक्षकांना एक खमंग मेजवानी. यावेळचा चेंडू पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेने. तो क्षेत्ररक्षक तैनात आहे तिथे. मिसफील्ड होते. क्षेत्ररक्षक फंबल होतोय.
चेंडू सरळ गेलाय सीमा पार, चौकार. चौकार आलाय. आता मात्र 3 धावांची गरज असणार आहे. यावेळचा चेंडू, आता मात्र चेंडू उंच गेलाय. 2 धावसंख्या इथं पलून काढली आहे आणि धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 66. आता येणारे 7 चेंडू 1 धावसंख्येची गरज असणार आहे. 7 चेंडू आणि 1 धावसंख्येची गरज आणि अशा रीतीने हा सामना जिंकलाय. अर्थातच आनंदेश्वर 11 खारपाळे या संघानं. कॉंग्रॅच्युलेशन अँड वेल प्लेड.